विश्वशांतीदूत तथागत सम्यक संबुद्ध मानव जातीला दुःखमुक्त बनवणारा तथागत निर्मित पवित्र बौद्ध धम्म, या तथागताच्या शुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा तथागत निर्मित पवित्र भिक्खू संघ, ज्या महापुरुषाच्या अनंत अनंत मंगल मैत्रीमुळे आपल्या सर्वांना पुन्हा एकदा हे तीन रत्न समजले, या तीन रत्नाची समग्र मानव जातीला पुन्हा एकदा धम्म दीक्षा देणारे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध धम्म संघ आणि बाबासाहेबांना अभिवादन करून आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी सुरडकर परिवारामध्ये हा धम्म संस्कार संपन्न होत असताना संपूर्ण सुरडकर परिवाराने बुद्धगया दर्शन केलेलं आहे। बुद्धगयेवरून आल्यानंतर त्यानिमित्तानं आणि तथागत सम्यक संबुद्धांच्या स्थळांना भेटी दिल्यानंतर आपल्या श्रद्धेतून दानपारमिता पूर्ण करण्यासाठी हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे। तेव्हा बुद्धगया धम्म दर्शनावरून आलेल्या उपासक निवृत्ती श्रावण सुरडकर, जे की सेवानिवृत्त PSI आहेत, सुनीताताई निवृत्ती सुरडकर, त्यानंतर ज्ञानेश्वर श्रावण सुरडकर, रुक्मनताई ज्ञानेश्वर सुरडकर, हा संपूर्ण सुरडकर परिवार आपल्या जीवनाला सुखी समाधानी आणि आरोग्यदायी बनवण्यासाठी त्यांनी स्वतःच्या कारणे नागपूर पासूनचा सुरू केलेला प्रवास महूपर्यंत सर्व काही बघून खूप चांगल्या पद्धतीनं ते त्या स्थळांना भेटी देऊन आपलं पुण्य त्यांनी अर्जित केलेलं आहे। तथागत सम्यक संबुद्ध या स्थळांच्या संदर्भामध्ये सांगत असताना म्हणतात की जेव्हा माणसाला पुण्यकर्म करायचे आहेत, कुशल कर्म करायचे आहेत, त्या माणसाने एकदा ना एकदा तरी अशा पवित्र स्थळांना भेटी दिल्या पाहिजे। एका सुत्तामध्ये आलेल्या वर्णनानुसार एकदा तथागत सम्यक संबुद्ध आणि भंते आनंद यांच्या मनला तो संवाद आहे। भंते आनंद म्हणतात की भगवान, कोणत्या ठिकाणी आम्ही जावं की ज्या ठिकाणावर गेल्याबरोबर आमचे पुण्यकर्म होतील, असा प्रश्न भंते आनंदाने तथागत सम्यक संबुद्धांना विचारला। तथागत सम्यक संबुद्ध असं म्हणतात की ज्या ज्या लोकांना आपल्या जीवनामध्ये अनंत अनंत पुण्यकर्म करायचे आहेत, अशा लोकांनी ते कुठे गेले नाही गेले तरी चालतील, पण त्यांनी ज्या ठिकाणी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला, ज्या ठिकाणी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला त्या लुंबिनी वनामध्ये आपण नेपाळमध्ये जाऊन एकदा तरी आलं पाहिजे। तथागतांनी सांगितलं की ज्या ठिकाणी या सिद्धार्थ गौतमाला सम्यक संबोधी मिळाली, चार आर्य सत्याचं ज्ञान मिळालं, त्या ठिकाणी उपासक उपासिकांनी एकदा तरी आयुष्यामध्ये जाऊन आलं पाहिजे। ते म्हणजे बुद्धगया महाबोधी बुद्ध विहार शेजारी असलेल्या
आनंद बोधी वृक्षाजवळ जिथे वज्रासन आहे त्या वज्रासनाला आपण अभिवादन करून आलंच पाहिजे. नंतर तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात, बौद्धगया या ठिकाणी जेव्हा तथागत सम्यक संबुद्धांना हे ज्ञान मिळालं, कोणतं ज्ञान मिळालं की जगामध्ये दुःख आहे, त्याचा समुदाय आहे, त्या संपूर्ण दुःखातून माणसाला बाहेर येता येतं आणि त्या दुःखमुक्तीचा एक महान असा मार्ग आहे ज्याला म्हणतात आर्य अष्टांगिक मार्ग. तर हे ज्ञान मिळाल्यानंतर जेव्हा तथागत सम्यक संबुद्धांनी पहिलं धम्म चक्र परिवर्तन केलं, कौंडन्य, बप्प, महानाम, अश्वजित, भद्रिय हे 5 परिव्राज्य जेव्हा तथागत सम्यक संबुद्धांनी ऋषी पतन मृगदाय वन सारनाथ या ठिकाणी आपण गेलात, तिथे त्या घटनेच्या स्मृतीप्रित्यर्थ एक धम्मिक स्तूप बनवण्यात आलेला आहे. तीच ती जागा आहे तथागत सम्यक संबुद्धांनी 5 परिव्राजकांना तिथे पहिलं प्रवचन दिलं होतं. तथागत म्हणतात की ज्या ज्या लोकांना पुण्यकर्म करायचे आहे, ज्या ज्या लोकांना आपल्या मिळालेल्या जीवनाला सार्थकी लावायचं आहे, त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये एकदा तरी या धम्मिक स्तूपाचं दर्शन घेतलं पाहिजे किंवा सारनाथला जाऊन आलं पाहिजे. तथागत शेवटी म्हणतात, जिथे सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला ते ठिकाण सर्व लोकांसाठी पूजनीय आहे. जिथे बोधिसत्वाला ज्ञानाची प्राप्ती झाली ते ठिकाण सर्वांसाठी अतिपूजनीय आहे. जिथे तथागत सम्यक संबुद्धांनी धम्माचा पहिला उपदेश दिला ते सारनाथ सर्वांसाठी पूजनीय आहे. तथागत शेवटी म्हणतात की तथागत सम्यक संबुद्धांचं ज्या ठिकाणी महापरिनिर्वाण झालेलं आहे ते म्हणजे कुशीनारा. इथे सुद्धा उपासक उपासिकांनी आपल्या पुण्यकर्मासाठी भविष्यात किंवा त्यांच्या आयुष्यात एकदा तरी जाऊन आलंच पाहिजे. मग तुम्ही जा आणि गेल्यानंतर तिथे रमत असताना, तिथले बुद्धविहार, तिथले दृश्य बघत असताना बघा तुमचं मन किती प्रसन्न होते. आम्हाला नवल या गोष्टीचं वाटतंय की आम्ही बस घेऊन जातो तर एवढे लोक आमचे थकतात आणि सुरडकर परिवार इथून 4 व्हीलरनं गेलाय. मोठी गोष्ट आहे. जवळजवळ 5,500 ते 6,000 किलोमीटर, थोडा पण थकवा आला नाही बघा. ही आहे श्रद्धा. श्रद्धा असली की माणसाला प्रसन्नता मिळते आणि श्रद्धेमुळे माणसाच्या मनामध्ये महत्वाकांक्षा जागते. प्रसन्नता आणि महत्वाकांक्षेमुळे 5,000चा प्रवास सुद्धा काहीच वाटत नाही. तर ह्या दोन्ही गोष्टी तुमच्यामध्ये होत्या आणि त्यामुळे तुमचा यशस्वी प्रवास झाला. उपासक आणि उपासिकांनो, आपल्या पुण्यकर्माला समजून घेत असताना, आम्हाला मिळालेल्या जन्माचं सार्थक करत असताना आम्ही या ठिकाणाला आपल्या आयुष्यातून एकदा ना एकदा तरी जाऊन आलंच पाहिजे. हे महान असं कर्म आहे की ज्या कर्माच्या माध्यमातून आम्हाला धम्माबद्दल श्रद्धा वाढते आणि वाढलेली श्रद्धा आमच्या मनाला प्रसन्नता आणि आम्हाला महत्वाकांक्षी बनवत असते. मग आम्ही या स्थळांना भेटी का द्यायच्या असतात है ना? म्हणजे आम्ही कुठेही जातो तर साऱ्या गोष्टीला एक कारण आहे ना. उपासक आणि उपासिकांनो, आम्हाला सुद्धा आमचे पुण्यकर्म समजत असताना या गोष्टीकडे फार बारकाईने लक्ष दिलं पाहिजे की पुण्यकर्म तथागत सम्यक संबुद्धांनी का सांगितले. पुण्यकर्म म्हणजे काय, कुशल म्हणजे काय, अकुशल म्हणजे काय, आणि हे कर्म कोणत्या माध्यमातून होतात, ते कर्म माणसाला सुख कशा पद्धतीने देतात, या गोष्टी वारंवार आमच्या लक्षात आल्या पाहिजे. एक लक्षात घ्या, या जगामध्ये असे करोडो रुपये असणारे लोक आहेत
है ना. असे करोडो रुपये असणारे लोक आहेत, पण बिचाऱ्यांच्या मनात श्रद्धा नाही आणि त्यांना बुद्ध घ्यायला जावं वाटत नाही. आमचे लोक असलेले लोक आहेत, करोडो रुपयेवाले लोक आहेत, श्रद्धा नाही मनामध्ये, जात नाहीत. पण असे तुमच्यासारखे लोक, जेमतेम असलेले, मध्यमवर्गीय लोक असलेले, गरीब असलेले लोक, पण मनानं श्रीमंत असलेले लोक, यांच्या मनात श्रद्धा असते आणि ते या साऱ्या गोष्टी करण्यासाठी निघतात. तथागत सम्यक संबुद्ध असं म्हणतात की ज्या ज्या लोकांना श्रद्धा उत्पन्न होते, ज्या ज्या लोकांच्या मनामध्ये, तर ते श्रद्धावान लोक आपल्या जीवनामध्ये जास्तीत जास्त सुख प्राप्त करू शकतात. जेव्हा श्रद्धेमध्ये परिपूर्ण माणूस होतो, तेव्हा श्रद्धेमध्ये परिपूर्ण झालेल्या माणसाला कर्म समजतात. ज्याला श्रद्धा समजली नाही त्याला कर्म समजत नाहीत. तथागत सम्यक संबुद्धांनी काय सांगितलं की या जगामध्ये निर्माण झालेल्या प्रत्येक माणसाला जर सुखी व्हायचं असेल, समाधानी व्हायचं असेल, आलेली संपत्ती जर त्याला टिकवायची असेल, आजच्या काळातला सगळ्यात मोठा प्रश्न आहे. सर्वांकडे संपत्ती येते, पण संपत्ती बऱ्याच लोकांकडे टिकत नाही. श्रद्धा असल्याशिवाय संपत्ती टिकतच नाही. बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे सर्वजण धनवान झालेत, पण संपत्ती टिके ना. त्याचं कारण काय? श्रद्धा समजली नाहीये बऱ्याच लोकांना. तथागतांनी सांगितलं की इथे जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला आपल्या श्रद्धेला जागृत करून जर त्याला त्याचे स्वतःचे कर्म समजले, तर तो व्यक्ती निश्चित स्वरूपामध्ये सुखी, समाधानी आणि आनंददायी जीवन जगू शकतो. जे काही आम्हाला मिळत आहे ते फक्त आणि फक्त आमच्या कर्माच्या भरोशावर मिळत आहे. तथागत सम्यक संबुद्ध असं म्हणतात की आम्हाला मिळालेला हा मानवी देह, मानवी जन्म, हे सुद्धा आमच्या पुण्यकर्मामुळे आम्हाला मिळालेला आहे. आणि माणसाने वर्तमान काळात सुद्धा जास्तीत जास्त पुण्यकर्म करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण कर्म हे जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहेत. या जगामध्ये नैतिक व्यवस्था जर टिकवायची असेल, परिवारामध्ये नैतिक व्यवस्था जर टिकवायची असेल, समाजामध्ये नैतिक व्यवस्था जर टिकवायची असेल, देशादेशामध्ये नैतिक व्यवस्था जर टिकवायची असेल, किंवा तुम्हाला, आम्हाला आणि जगातल्या प्रत्येक व्यक्तीला जर सुखी व्हायचं असेल, तर त्यांनी कर्म समजून घेतले पाहिजे. कर्मामुळे माणूस सुखी होतो, कर्मामुळे माणूस दुखी होतो. बघा, कर्म ज्या माणसाला समजत नाहीत त्या माणसाला स्वतःचं जीवन जगता येत नाही. मग इथे कर्म दोन पद्धतीचे आहेत. एक आहे कुशल कर्म, दुसरा आहे अकुशल कर्म. त्यालाच आपण वाईट म्हणतो किंवा आपण त्याला चांगलं म्हणतो. एखादा बोरवेलवाला माणूस आलेला आहे आणि त्या बोरवेलवाल्याला सांगितलं तुम्ही की आम्ही तुम्हाला एवढे एवढे पैसे देतो, आम्हाला तुम्ही बोर मारून द्या, बोर मारून द्या. तो बोर मारणारा मनुष्य कुठल्याही जागेवर बोर मारत नाही. म्हणजे जमिनीच्या खाली असलेल्या 150-200 फुटावरून त्या जमिनीच्या खाली 150-200 फुटावर असलेल्या पाण्याचा अंदाज तो 200 फुटावरून घेतो. बरेच लोक ज्याला जमिनीतलं पाणी समजते त्यालाही लोक बोलवतात, ते वेगवेगळे काहीतरी करतात, अंदाज बांधतात. हे अंदाज आहेत, बरोबर आहे. अंदाज कसा आहे? ढगांचा कडकडाट सुरू झाला की पाऊस येणार, हा अंदाज आहे. हा, ढगांचा कडकडाट झाला म्हणजे पाऊस येणार, हा अंदाज आहे. ढग काळेशार झाले, लोक अंदाज बांधतात की पाऊस येणार आहे. दुसरा एक महत्वाचा अंदाज, पाऊस पडायला लागला आणि थोडसे जोरात हवा वाहायला लागली की घरातले लोक अंदाज काढतात की आता 10 मिनिटात लाईट जाईल, आणि 100% 10 मिनिटात लाईट जातेच. हा अंदाज आहे ना. वर्तमान काळातल्या अनुभवावर लक्षात घ्या,
कर्म माणसाला समजून घेता आले पाहिजे. कर्माशिवाय कोणी पुढे जात नाही. कर्मच माणसाला पुढे नेतात आणि कर्मच माणसाला बर्बाद सुद्धा करतात. तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की वर्तमान काळातल्या अनुभवाद्वारे आम्ही काही गोष्टींचे अंदाज लावतो. काही गोष्टीचे अंदाज लावतो. ड्रायव्हर लोक गाडी चालवताना एक साईड गाडी झुकली की ते अंदाज लावतात, एकतर टायर पंक्चर झाला नाहीतर हवा गेली टायरची. हे अंदाज आहेत. आमच्या मनातले अंदाज काय आहेत? दररोजचे अंदाज आमचे असे असतात की सकाळी उठल्यापासून पत्नीने नवऱ्याला एकही शब्द बोलला नाही, नवरा बिचारा अंदाज बांधून घेतो की आज काहीतरी बिनसलेला आहे. हे अंदाज, छोटे छोटे अंदाज. आणि या अंदाजावरून माणूस अशा पद्धतीने विचार करतो की त्याला ते आलेले अनुभव आहेत. त्याला ते आलेले अनुभव आहेत आणि अनुभव आमचे ज्या पद्धतीने पक्के होतात तेव्हा माणूस ठाम पद्धतीने सांगू शकतो की 100% हे असंच होईल, हे असं होणार नाही. बघा, जुने जाणते लोक म्हणायचे की गरजने वाले कभी बरसते नहीं, गरजने वाले कभी बरसते नहीं और बरसने वाले कभी गरजते नहीं. असा एक अंदाज त्यांचा होता. बरोबर लोक होते बिचारे ते जुने जाणते लोक. आणि म्हणून आमच्या कर्माच्या संदर्भामध्ये आम्ही फक्त अंदाज बांधता कामा नये. आमच्या कर्माच्या संदर्भामध्ये आमची शाश्वती असली पाहिजे. जेव्हा आम्हाला आमचे कर्म समजतात आणि कर्माच्या बद्दल आम्ही शाश्वत असतो की नाही, खरंच हे कर्म आम्हाला सुख देतील आणि हे कर्म आम्हाला दुःख देतील. कर्माच्या पद्धतीनं समजून घेत असताना आम्ही शाश्वतीपूर्वक कर्म केले पाहिजे. शाश्वतीपूर्वक कर्म कोणते आहेत? तर जिथे तथागताचा जन्म झाला त्या ठिकाणाला जाऊन वंदन करणे हे आमचं पुण्यकर्म आहे. हे शाश्वतीपूर्वक केलेलं पुण्यकर्म आहे. तसे संदर्भ सापडतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा संपूर्ण बुद्धगया दर्शन करून आलेले आहेत. तर या साऱ्या गोष्टींचा विचार करत असताना मग काही काही लोकांना रोज बुद्धगयेला जाता येणार नाही, कुशीनाराला जाता येणार नाही, श्रावस्तीला जाता येणार नाही, लुंबिनी वनात जाता येणार नाही, धम्मेक स्तूपाचं वंदन रोज करता येणार नाही. शक्य नाही ना. महाराष्ट्रातून रोज गया असं अपडाऊन करता येईल का आपल्याला? शक्य नाही. मग ज्या ज्या लोकांना आपल्या घरात बुद्धगया निर्माण करायची आहे, अतिशय महत्वाचं आहे, ज्या ज्या लोकांना आपल्या घरात बुद्धगया निर्माण करायची आहे त्या त्या लोकांनी आपल्या कर्माची पूजा केली पाहिजे. कर्माची पूजा कशी करायची असते? कर्माची पूजा करत असताना कायेला समजून घेता आलं पाहिजे, वाचेला समजून घेता आलं पाहिजे आणि मनाला समजून घेता आलं पाहिजे. काया, वाचा आणि मन. ज्या ज्या लोकांना ती बुद्धगया जर घरात आणायची असेल, ती कुशीनारा जर घरात आणायची असेल, ते लुंबिनी वन जर घरात आणायचं असेल तर आम्हाला या 3 गोष्टीला समजून घ्यावं लागेल की आमचे कर्म कोणत्या माध्यमातून होऊ लागलेत, कर्माचा स्रोत कोणता आहे. या 3 माध्यमातून माणसाचे कर्म होतात. एक वाणीच्या माध्यमातून कर्म होते, एक कायेच्या माध्यमातून कर्म होते आणि एक मनाच्या माध्यमातून कर्म होते. वाणीनं वाईट वक्त बोलणं अकुशल कर्म आहे. अकुशल कर्म आहे. व्यर्थ बडबड करणं अकुशल कर्म आहे. कठोर बोलणं अकुशल कर्म आहे. अर्थ नसताना नुसतंच बोलत राहणं हे सुद्धा अकुशल कर्म आहे. उलट खूप चांगल्या पद्धतीनं बोलणं, समजूतदार पद्धतीचे शब्द वापरणं, खूप प्रेमळ बोलणं, लोकांच्या मनामध्ये शब्दाने घर केलं पाहिजे अशा पद्धतीनं बोलणं हे पुण्यकर्म आहे. कायचे असे अकुशल कर्म कोणते आहेत? कायचे अकुशल कर्म म्हणजे चोरी करणं, वाईट वागणं. कायचे अकुशल कर्म
कोणाला इजा होईल अशा पद्धतीचा व्यवहार करणं. चांगले कर्म कायचे कोणते आहेत? दान देणं, दान देणं, वंदना म्हणताना हात जोडणं, प्रवचन ऐकताना खूप शांतचित्तानं ऐकणं, वंदनेमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं समर्पित होणं, हे काहीचे कुशल कर्म आहेत. मनाचे अकुशल कर्म कोणते आहेत? मनाचे अकुशल कर्म आहे द्वेष करणं. घरात ज्याला ज्याला बुद्ध गया आणायची आहे त्या लोकांनी हे समजून घ्यावं. आम्ही आयुष्यात एकदा, दोनदा, तीनदा, 10दा किंवा काही काही लोक 15-15, 20-20दा जाऊन येतील बुद्ध गयाला. पण असं ज्या लोकांना वाटते की रोज बुद्ध गया आमच्या घरात नांदली पाहिजे, त्या लोकांनी हे समजून घ्यावं. मनाचे वाईट कर्म कोणते आहेत? द्वेष करणं. काही काही लोक एवढा द्वेष करतात. एका सज्जन भल्या आईच्या घरी आम्ही एका धम्मपूजेला गेलो, तर तिकडे धम्मपूजेला गेल्यानंतर आईला म्हटलं की बाजूचा परिवार ओळखीचा आहे, आई बोलवा ना त्यांना वंदनेला. आता वंदना होणार आहे, आता परित्राण पाठ होणार आहे, आता प्रवचन होणार आहे, आता दान पुण्य होणार आहे. आई बोलवा ना, किमान ते तरी पाहतील, त्यांना तरी समाधान वाटेल. आता आई वंदना घेणारी होती, महिन्याच्या महिन्याला आम्हाला भोजनाला बोलवणारी होती आणि रोज विहारात जाणारी आई होती बिचारी. आई म्हणे, बंधूजी काही सांगू नका म्हणे, तुम्ही तुमची पूजा घ्या म्हणे आणि आम्हालाच देसना द्या म्हणे, आमचं त्यांचं जमत नाही म्हणे, आमचं त्यांचं जमत नाही. म्हटलं काय झालं होतं आई? काय नाही म्हणे, माझ्या मुलीच्या लग्नात तिनं मला फारच हलकी साडी दिली होती म्हणे. द्वेष, फारच हलकी साडी. तुम्ही लग्नात पाहता ना, ते 2 रुपयाची टोपी दिली नाही म्हणून लोक नाराज होतात, ते 2 रुपयाचा रुमाल दिला नाही म्हणून लोक नाराज होतात, आणि लोकांच्या घरात ते थप्प्यानं लावलेले आहेत रुमाल, त्या टोप्या हजारो टोप्या पडलेल्या आहेत. नाराज होण्याचं हे कारण आहे. छोट्या छोट्या गोष्टीवरून माणसं माणसांमध्ये द्वेष करतात. भावा भावात द्वेष आहे. हे बिचारे 2 भाऊ बघा किती चांगल्या पद्धतीने बुद्ध गया धम्मदर्शन करून आले. असे भाऊ असले पाहिजे. आम्ही कल्याणाच्या मार्गावर जातो, बंधू राजा तुम्ही आमच्या सोबत या, आणि एकटे जेवू नका, तुमच्या पत्नीला पण घेऊन या. किती चांगलं कर्म आहे, याला पुण्यकर्म म्हटलेलं आहे. लोक छोट्या छोट्या गोष्टीवरून द्वेष करतात. लोक म्हणतात की तिनं 20 वर्षापूर्वी मला हा शब्द बोलला होता आणि आजही बंतीजी मी तुला शब्दही बोलत नाही. म्हटलं काय मोठी कमाल आहे. 20 वर्षापूर्वी तिने एखादा शब्द बोलला, त्याने एखादा शब्द बोलला, बोलणारा विसरूनही गेला, पण ऐकणाऱ्यानं मात्र ते काही विसरला नाही. ऐकणाऱ्याच्या कानात पण आहे, ऐकणाऱ्याच्या मनात पण आहे. अरे बोलणारा सरळ वाटेनं निघून गेला, पण ऐकणारा त्याच्यावरच विचार करू लागला. अशी काहूनच म्हणली असेल बाई, आणि मी हिचं काय वाईट केलं होतं, आणि मी हिचं कोणता घोडा मारला होता. हे द्वेष आहेत. या द्वेषातून बाहेर आलं पाहिजे. जेव्हा माणसं द्वेषातून बाहेर येतील तेव्हा माणसाला खऱ्या अर्थाने सद्गमाची जाणीव होईल. तेव्हा खऱ्या अर्थाने माणूस खूप सुखाने गोडी गोविंदाने नांदेल, आणि तेव्हाच माणसाच्या घरामध्ये बुद्ध गया आहे असं आपण म्हणू शकतो. कारण बुद्ध गया या अर्थाने आहे, सुखाने नांदण्याची शक्ती ज्या घरात आहे ते घर बुद्ध गयापेक्षा कमी नाही. एकमेकांना समजून घेण्याची शक्ती ज्या घरात आहे, सामर्थ्य ज्या घरात आहे, ते घर बुद्ध गयापेक्षा कमी नाही. ज्या घरात मोठ्यांचा सन्मान होतो आणि लहान्यांना आदराने वागवल्या जातं ते घर बुद्ध गयापेक्षा कमी नाही. ज्या घरात रोज वंदना होते किंवा ज्या घरातली लोक किमान रविवारच्या रविवारी नजीकच्या बुद्ध विहारात जातात ते घर बुद्ध गयापेक्षा कमी होत नाही. आणि म्हणून आपल्या मनाला कुशल बनवून, आपल्या मनाला कुशल कर्माची आवड लावून आमच्या घराला बुद्ध गया बनवण्याचा आम्ही वारंवार प्रयत्न केला पाहिजे. तेव्हा
उपासक आणि उपासिकांनो, तुमच्या भोजनाची वेळ झालेली आहे. तर आम्ही भोजन केले असल्यामुळे आम्ही बोलू शकतो आणखी अर्धा तास, पण तुमच्या भोजनाची वेळ झालेली आहे म्हणून अधिक आपल्याला उपदेश देत नाही. फक्त एवढंच लक्षात ठेवा जाता जाता की माणसाने खूप चांगल्या पद्धतीनं स्वचित्ताला समजून घ्यावं आणि त्या स्वचित्ताला श्रद्धेची गोडी लावावी. लागलेली श्रद्धेची गोडी तुम्हाला अकुशल कर्म करू देत नाही. बुद्धानं सांगितलं की जे लोक अकुशल कर्म करत नाहीत ते सुखी होतात, जे लोक अकुशल कर्म करतात ते दुखी होतात. तुमचे नातेवाईक, तुमचे सगळे सोयरे, तुमच्या देशाचे, तुमच्या परदेशाचे मित्र, तुमचे इथले मित्र किंवा तुमचे सगळ्यात जवळचे लोक जेवढं तुमचं कल्याण करत नाहीत त्यापेक्षा 1000 पटीनं तुमचं कल्याण तुमचं सुमार्गावर लागलेलं मन करत असते. कारण कर्म हे स्वतःच्या वाणीद्वारे होतात, स्वतःच्या कायेद्वारे होतात, स्वतःच्या मनाद्वारे होतात. कायेला, वाणीला आणि मनाला धम्माचे संस्कार आपण वारंवार देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण हेच धम्म संस्कार माणसाला माणसाच्या सर्वांगीण दुःखातून बाहेर काढतात आणि खऱ्या अर्थाने माणूस बनवतात. आणि म्हणून माणसाने माणूस बनण्यासाठी आपल्या कर्माला समजून घेऊन त्या कर्माची पूजा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण कर्माची पूजा करणारा माणूस कधीही दुःखी होत नाही. आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने इथं सुरडकर परिवाराच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित झालात, तुमच्या सर्वांबद्दल सुद्धा खूप खूप मंगल मैत्री अर्पण करतो. विशेषतः पूर्ण सुरडकर परिवार हे बुद्धगया दर्शनाला जाऊन आलेत, तर त्यांच्यासाठी सुद्धा खूप खूप मंगल मैत्री अर्पण करतो. आणि शेवटी प्रवचन समाप्त करता करता एवढंच सांगतो की सुरडकर परिवाराला तिथं जाऊन जे मिळालं ते कदापि आयुष्यभर त्यांना इथं मिळालं नसतं. सुरडकर परिवाराला तिथं जाऊन जे मिळालं, काय जास्तीत जास्त 90 1 लाख किंवा 1.5 लाखापर्यंत त्यांना खर्च आला असेल, है का नाही? पैसा तो मिलेगा, पैसा तो मिलेगा, पैसा किधर भाग रहा है पैसा तो मिलेगा, पण पुण्यकर्म बघा, काही काही लोक कुठेही पैसे टाकू लागलेत कर्म करण्यासाठी चांगले. पैशाने कर्म विकत घेतल्या जात नाहीत, माणसाच्या मनाने ते कर्म होत असतात. आणि म्हणून कुशल कर्मासाठीच पैसा खर्च झाला पाहिजे, कारण कुशल कर्मच माणसाला तारतात. तेव्हा सुरडकर परिवाराविषयी खूप खूप मंगल मैत्री या ठिकाणी अर्पण करतो. आपण खूप सुंदर असा हा धम्म सोहळा या ठिकाणी संपन्न केलेला आहे, आयोजित केला होता आणि तो चांगल्या पद्धतीने या ठिकाणी संपन्न झाला. आपल्या सर्वांविषयी खूप खूप मंगल मैत्री अर्पण करतो. आपणही जे लोक गेले नसतील त्यांनी अवश्य जावं. ज्या लोकांना वारंवार पुण्यकर्म करायचे आहेत त्यांनी वर्षातून एकदा तरी जावं आणि आपले कर्म खूप चांगल्या पद्धतीनं सुधारण्याचा प्रयत्न करावा. कारण हेच आमच्या जीवनाचं कल्याण करणारी गोष्ट आहे. आपल्या सर्वांविषयी खूप खूप मंगल मैत्री अर्पण करतो आणि आपल्या सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. भवतु सब्ब मंगलं, आपल्या सर्वांचे मंगल हो.